नमस्कार, मी श्वेता अंकले. आपण पाहत आहात तरुण भारत न्यूज. बेळगावसह देश विदेशातील घडामोडींचा आढावा घेऊया. सर्वप्रथम पाहूयात आजच्या महत्त्वाच्या हेडलाईन्स. सीमा प्रश्नी महाराष्ट्र सरकार केंद्रीय मंत्री अमित शहा यांची घेणार भेट. सीमा प्रश्नाबाबत न्यायालयातील लढाई तीव्र करणार. तरुण भारत न्यूजचा इम्पॅक्ट. बेळगाव रेल्वे स्टेशनवरील गळतीच्या ठिकाणी दुरुस्तीच्या कामाला सुरुवात. आरपीडी चौकात ड्रेनेजचे पाणी रस्त्यावर, नागरिक हैराण. महापालिका दुर्लक्ष करत असल्याचा आरोप. जिल्ह्यातील 16 गावे संपर्क तुटला. 8 पूल पाण्याखाली. पूरस्थिती गंभीर. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज आळंदीतून मार्गस्थ. पिंपरी चिंचवडमध्ये इमारत कोसळली. 14 ते 15 जण अडकल्याची भीती. इंडोनेशियातील सुमारे 1000 वर्षे जुन्या हिंदू मंदिरात पंतप्रधान मोदींची पूजा. या होत्या महत्त्वाच्या हेडलाईन्स. आता पाहूयात सविस्तर बातम्या. महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नी आज मुंबईतील विधान भवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्र एकीकरण समितीचे ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली आहे. या बैठकीत सीमा प्रश्नाबाबत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेत. सीमावासियांचं लक्ष लागून राहिलेली महत्त्वाची उच्चस्तरीय बैठक आज मुंबईत विधान भवनात पार पडली आहे. महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नी आज मुंबईतील विधान भवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ज्येष्ठ नेते शरद पवार, राज्यातील सर्वपक्षीय नेते आणि एकीकरण समितीचे सदस्य उपस्थित होते. आजच्या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णयही घेण्यात आलेत. महाराष्ट्र सरकार ठामपणे सीमावासियांच्या पाठीशी आहे अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकीकरण समितीला दिली. तसेच महाराष्ट्र सरकार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत सीमा प्रश्नाबाबतची बैठकही घेणार आहे. त्यासोबत या बैठकीत सीमा प्रश्नाबाबत न्यायालयातील लढाई तीव्रपणे लढण्याचा निर्णय घेण्यात आलाय. यासाठी महाराष्ट्र सुप्रीम कोर्टात वरिष्ठ वकिलांची ताकद देणार आहे. तसंच कर्नाटक सरकारला जशास तसं उत्तरही दिलं जाणार आहे असा ठराव या बैठकीत घेतला गेला. या बैठकीला बेळगावातून मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे प्रकाश मरगाळे, मनोहर केणेकर, ॲडव्होकेट महेश बिरजे आणि ॲडव्होकेट दिनेश ओवळकर यांनी उपस्थिती दाखवली होती. बेळगाव रेल्वे स्थानकाच्या मुख्य इमारतीला गळती लागल्याची बातमी काल तरुण भारत न्यूजने प्रसिद्ध करताच नैऋत्य रेल्वे प्रशासनाला जाग आली आहे आणि आज बेळगाव रेल्वे स्टेशनवरील गळतीच्या ठिकाणी तातडीने दुरुस्तीच्या कामाला सुरुवातही करण्यात आली आहे. गेले 2 दिवस बेळगाव रेल्वे स्टेशनच्या तिकीट काउंटर समोरील छत पावसाच्या पाण्यात गळत होतं. त्यामुळे या गळतीच्या पाण्याचा तिकीट काढण्यासाठी रांगेत उभ्या असलेल्या प्रवाशांना त्रास सहन करावा लागत होता. ही बातमी तरुण भारत न्यूजने समोर आणताच आज रेल्वे प्रशासनाने तात्काळ छत दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केली आहे. बेळगाव शहरातील वर्दळीच्या आरपीडी चौकामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून ड्रेनेजचं सांडपाणी थेट रस्त्यावर वाहत असल्यानं नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. या संदर्भात वारंवार तक्रार देऊनही बेळगाव महापालिका दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय. आरपीडी मुख्य रहदारीच्या चौकात सांडपाणी साचल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून पादचारी आणि वाहन चालकांना घाणीच्या पाण्यातूनच मार्ग काढावा लागतोय. त्या सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे ही समस्या अधिकच गंभीर बनली आहे. ड्रेनेज तुंबल्यानं सांडपाणी रस्त्यावर येत असून परिसरात दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावरही विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. संसर्गजन्य आजारांचा धोका वाढण्याची शक्यता असल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे. या समस्येबाबत महापालिकेकडे वारंवार तक्रारी करूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केलाय. महाराष्ट्रासह सीमा भागात गेल्या 6 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे बेळगाव जिल्ह्यात पूरस्थिती गंभीर बनली आहे. सततच्या पावसामुळे जिल्ह्यातील 16हून अधिक गावांचा संपर्क तुटला असून नागरिकांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागतोय. जिल्ह्यातील जोरदार पावसामुळे बेळगाव जिल्ह्यातील अनेक महत्त्वाचे पूल पुराच्या पाण्याखाली गेलेत. दरम्यान बेळगाव आणि खानापूर तालुक्यातही संततधार पाऊस सुरू असून जुलै महिन्याच्या पहिल्या 6 दिवसातच सरासरीपेक्षा तब्बल 134% अधिक पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले.
दूधगंगा नदीच्या वाढत्या पाणी पातळीमुळे नदीकाठच्या शेतजमिनींमध्ये पाणी शिरलंय. निपाणी तालुक्यातील शिरदवाड गावातील ज्वारी, उडीद आणि सोयाबीनची पिके पूर्णपणे पाण्याखाली गेल्यानं शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. पूर नियंत्रण कक्षाच्या अधिकृत माहितीनुसार कृष्णा नदीच्या वाढलेल्या पाणी पातळीमुळे निपाणी आणि चिकोडी तालुक्यातील एकूण 8 प्रमुख पूल व रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेत. प्रशासनानं नागरिकांना नदीकाठच्या भागात जाणं टाळण्याचं आवाहन केलं असून परिस्थितीवर सातत्यानं लक्ष ठेवलं जात आहे. तसेच महाराष्ट्रातील मुसळधार पावसाचा थेट परिणाम कृष्णा नदीच्या पाणी पातळीवर झाला असून नदीत सुमारे 28,000 क्युसेक अतिरिक्त पाण्याची आवक झाली आहे. परिणामी कृष्णा, दूधगंगा, वेदगंगा, हिरण्यकेशी, घटप्रभा, मलप्रभा आणि मार्कंडेय या नद्यांच्या पाणी पातळीमध्ये लक्षणीय वाढ झाली असून अनेक नद्या धोक्याच्या पातळीवर किंवा त्यापेक्षा वरून वाहत आहेत. हुक्केरी तालुक्यातील सलामवाडी गावाजवळील भावेश्वरी देवी मंदिराच्या परिसरात घटप्रभा नदीचं पाणी शिरलंय. त्यामुळे भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने मंदिरातील नियमित पूजा अर्चा व धार्मिक कार्यक्रम तात्पुरते बंद करण्यात आलेत. सतत सुरू असलेल्या पावसामुळे घटप्रभा नदीला पूरस्थिती निर्माण झाली असून नदीचं पाणी मंदिराच्या आवारासह गाभाऱ्याजवळ पोहोचलंय. हिरण्यकेशी नदी सध्या दुथडी भरून वाहत असून नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली असून नदीकाठच्या परिसरात सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. बेळगावात अत्याधुनिक वैद्यकीय सेवांसाठी आता विश्वासाचं नाव विजया दक्षता हॉस्पिटल. 24 तास अतिदक्षता विभाग, जनरल मेडिसिन, सर्जरी, डायलिसिस, प्रसूती सेवा, बालरोग, अस्थिरोग, न्यूरोलॉजी, कॅन्सर सर्जरी आणि अनेक सुपर स्पेशालिटी सुविधा सर्व एकाच ठिकाणी. अनुभवी डॉक्टर, आधुनिक तंत्रज्ञान आणि रुग्णांसाठी मनापासून सेवा. सर्व प्रमुख विमा आणि सरकारी योजना स्वीकारल्या जातात. आजच भेट द्या. खानापूर रोड, 3ऱ्या रेल्वे गेटजवळ, रेल्वे ओव्हरब्रिजच्या खाली, टिळकवाडी, बेळगाव. संपर्क 7353641444. विजया दक्षता हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची दक्ष काळजी. टाळ मृदुंगाच्या निनादात ज्ञानोबा तुकारामांचा जयघोष आज संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीने विठ्ठलाच्या दर्शनाला मार्गस्थ झाली आहे. या पालखी सोहळ्याच्या निमित्ताने अनेक भाविक माऊलींच्या आळंदीमध्ये दाखल झाले होते. संत ज्ञानेश्वर महाराजांचा आषाढी पायवारी सोहळ्याला आज सुरुवात झाली आहे आणि या पालखीने आळंदीतून पंढरपूरकडे प्रस्थान केलं. आज प्रस्थान सोहळा दिनी आळंदीत दिवसभर माऊली नामाचा गजर सुरू होता. परिणामी अलंकापुरी भक्तिरसात न्हाऊन निघाली. पालखी सोहळ्याच्या निमित्ताने अनेक भाविक आळंदीत माऊलींच्या प्रस्थान सोहळ्यासाठी दाखल झाले होते. पिंपरीतील मोशी कचरा डेपोजवळ एक मोठी इमारत कोसळली आहे. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली जवळपास 14 जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येते आहे. इमारतीच्या मलब्याखाली अडकलेल्या नागरिकांचे रेस्क्यू ऑपरेशन सुरू झालंय. गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या विविध भागात मुसळधार पावसाचा कहर पाहायला मिळतोय. अशातच आता पुण्यातील पिंपरी चिंचवडमधून मोठी बातमी समोर आली आहे. मोशी कचरा डेपोजवळ एक मोठी इमारत कोसळली. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली जवळपास 14 ते 15 जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येते. घटनेची माहिती मिळताच बचाव कार्य करण्यासाठी अग्निशमन दल घटनास्थळाकडे रवाना झाले आणि रेस्क्यू ऑपरेशनही सुरू झाले. बेंगळूर येथील स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाच्या कॅम्पसमध्ये पार पडलेल्या 14व्या राज्य रायफल शूटिंग क्रीडा स्पर्धेत विजयपूर जिल्ह्यातील खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत रौप्य पदकाची कमाई केली आहे. या स्पर्धेत मास्टर्स गटाच्या 10 मीटर ग्रुप इव्हेंट प्रकारात विजयपूर जिल्हा रायफल असोसिएशनचे खेळाडू गौरव दरबार आणि प्रेमानंद नागरेशी यांनी उत्कृष्ट नेमबाजीचं प्रदर्शन करत रौप्य पदक पटकावलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडोनेशियातील सुमारे 1000 वर्षे जुन्या शिवमंदिरात इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्रबोवो सुबियांतो यांच्या समवेत भेट देऊन पूजा अर्चना केली. इंडोनेशियातील हे भव्य मंदिर युनेस्को जागतिक वारसा स्थळ असून हे त्रिमूर्ती शिव, विष्णू आणि ब्रह्मा यांना समर्पित आहे. व्यवसाय वाढवायचा असो वा कुटुंबाची गरज भागवायची, सादर आहे लोकमान्य गोल्ड लोन.
माफक प्रक्रिया शुल्क आणि कमीत कमी कागदपत्रांसह तात्काळ मंजुरी. लोकमान्य गोल्ड लोन, प्रत्येक कुटुंबासाठी, प्रत्येक व्यवसायासाठी. अधिक माहितीसाठी आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800212450. नियम व अटी लागू. याचबरोबर बातमीपत्रामध्ये वेळ झाली आहे आज इथेच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.